तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जे एम.एडचं कॅप राऊंड चालू झालेले आहे, तर त्यासाठी रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झालेली आहे। त्याविषयी इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्याविषयी आपण माहिती बघितली होती। आता त्यानंतर म्हणजे सेकंड एक्सटेन्शन भेटलेलं आहे, म्हणजे डेट जी आहे तर ती वाढून भेटलेली आहे। तर त्याच जे नोटिफिकेशन आले तर त्याच रिलेटेड आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। म्हणजे बाकीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचे डॉक्युमेंट्स राहिलेले असतील किंवा फॉर्म फिल करायचा राहिलेला असेल त्यांना ही माहिती नक्कीच मदत करेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 मध्ये बघा ही आपली वेबसाईट असणार आहे एम.एडसाठी। तर यामध्ये ॲडमिशन शेड्यूल्स विषयी संपूर्ण माहिती भेटणार आहे। या ठिकाणी आपले नोटिफिकेशन येत असतात। तर आता लेटेस्ट जी नोटिफिकेशन आलेली आहे तर त्याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एक्सटेन्शन टू कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर ॲकॅडमिक इयर 25-26। तर बघा यामध्ये जे B.एड हा कोर्सेस आहे, B.एड प्लस M.एड हा कोर्सेस, तसेच M.एड हा सेपरेट हा कोर्सेस आहे। तर त्यामध्ये बघा एक्सटेन्शन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे त्याला आपण कॅप म्हणत असतो, फॉर द B.एड प्लस M.एड अँड M.एड हा सेपरेट हा कोर्सेस आहे। हे दोन्ही कोर्सेसचे जे कॅप राऊंड्स आहे तर त्यामध्ये बघा अंडर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट इज बिंग given in the following table. Candidates are requested to register CAP and fill the CAP application form for the respective course within a scheduled date. तर बघा आपल्याला जी सेकंड एक्सटेन्शन भेटलेला आहे या ठिकाणी बघा सुरुवातीला आपल्याला हे डेट्स होत्या बघा 23/6 म्हणजे 23 जूनला सुरुवात झालेली होती आणि लास्ट डेट होती 4 जुलै होती। त्यानंतर मग आपल्याला त्या डेट आहे तर त्या डेट चेंज करून भेटलेला आहे 5 जुलै 2025 या ठिकाणी बघा 5 जुलै 2025 ते 11 जुलै 2025 म्हणजे 11 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन कॅप राऊंडचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे 11 तारखेच्या आत। त्यानंतर बघा ई स्क्रुनिटी अपलोड, मग पुढचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर या ठिकाणी बघा 15/7/2025 पर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाणार आहे। म्हणजे 11 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग ई स्क्रुनिटी असणार, तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे तर ते व्हेरिफिकेशन होणार आहे। तर ते लास्ट डेट आहे त्याची 15/7, म्हणजे हे अपलोड केले का लगेच ते व्हेरिफिकेशनसाठी पुढची स्टेप असते। मग ते 15/7 पर्यंत आपले व्हेरिफिकेशन झाले पाहिजे। आपण ते स्टेटस जे आहे तर ते स्टेटस त्या ठिकाणी चेक केलं पाहिजे। तर त्यानंतर बघा द कंप्लीट शेड्यूल ऑफ कॅप 2025 विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट इन ड्यू कोर्सेस। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो B.एड प्लस M.एड हा कोर्सेस आहे, तसेच M.एड हा सेपरेट कोर्सेस आहे, हे दोन्ही कोर्सेस जे आहेत तर त्यांचे जे कॅप राऊंड्स आहेत या ठिकाणी बघा हे दोन्ही याचे जे कॅप रजिस्ट्रेशन असेल, तसेच डॉक्युमेंट्स अपलोड असेल, ई स्क्रुनिटी असेल, तर याविषयी डेट्स जे आहे इम्पॉर्टंट डेट्स तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल, डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील तर लवकरात लवकर डॉक्युमेंट अपलोड करून घ्या, रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून घ्या, म्हणजेच तुम्हाला कॅप थ्रू तुम्हाला चांगल्यातलं चांगलं एक कॉलेज तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो कोर्स तुम्ही कंप्लीट करणार आहात। तर विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन आपल्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन एज्युकेशन रिलेटेड तसेच कॅप राऊंड रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करत असतो। तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।